तर मित्रांनो आज ओम आणि मी आलो होतो तो ऊस न्यायला. ऊसाचं खालचं शेत संपलं आहे, आता वरच्या कडीचं दुसरं शेत चालू केलं आहे. तर त्याचे 3 सऱ्या तोडल्या तेवढ्या आणि एवढा ऊस बस होईल गुरांना आजच्या दिवस. ह्याच्यात जरा हिरवा वाढायचं प्रमाण जास्त आहे ना, हा ऊस खातील व्यवस्थित गुरं. तर ओम गेला बैल आणायला, मी आणतो बैल. गेलाय म्हणजे तो नुसता हसूड वाजवतो सरजी असेल. बरं झालं आता आपण चाललो घरी. बरं झालं आपल्याला तळ्याचं पाणी, ज्यांना पाणी नाही ते बघा मोटरसायकल घेऊन आले विकतचा चारा न्यायला. त्यांनी मका विकत घेतली. आपल्याला तर विकत घ्यायची गरज पडत नाही, म्हणजे आपण पण घेतोच बरं का विकत गरज पडल्यावर. पण समजा पाणी तरी आहे, त्यांना जरा पाणी कमी आहे तिकडच्या भागात, त्याच्यामुळे त्यांनी मका विकत घेतली. मित्रांनो ती धनश्री बघा, ती अडकली. ती सारखीच कशी अडकते काय माहीत. आता 20 मिनटं झालं अडकली, मी काढलंच नाही तिला. मी बघतो आता ती स्वतःहून निघते का त्याच्यातून, नाही आता बसते त्याचं अडकून. सारखीच अडकवती. समजा एखाद्या वेळेस रात्रीच्या 10 वाजता तिने त्याच्यात मुंडकं अडवलं, म्हणजे त्याची मान अडकली त्याच्यात डोकं बरं का त्या 2 झाडामध्ये. परत मी रात्रभर नाही आलो तर मग ती रात्रभर तशीच राहील ना. तिने कशाला बरं मुंडकं लावायला पाहिजे त्याच्यात. ती मग काढायचा प्रयत्न करत होती पण निघलंच नाही तिला. आता बघू काढायचा प्रयत्न करते का. ते मग करत होती काढायचा प्रयत्न पण निघलंच नाही. ती लावती कशी काय कळलंच नाही. मी आणि मी तर श्रीजीला खेळत होतो बरं का, पण आम्हाला कळलंच नाही तिने मुंडकं कसं लावलं. नंतर ओमने लक्ष दिलं थोड्या वेळाने तिची मान कशी अडकली त्याच्यात. पण तिने एक वेळेस काढायचा प्रयत्न केला तेव्हा कशी बसली आता त्याच्यात अडकून. बरं झालं हे झाड तरी म्हणजे समजा बारीक आहे, लय जोर लावला तर होतं इकडं, पण ती कशी अडकली तिलाच माहिती. मला एक डाऊट आहे, तिचं डोकं आहे ना ते फक्त ती खालून तिची नक्की आहे ना तर तिथून बाहेर आणू शकते. म्हणजे तिथून अलीकडे घेतलं असेल तिने डोकं, नाही तर तसं तर काही होतच नाही. पण ती आता मान पुढे ढकलते तर बस तशी. शिवश्री इकडे चल. आता ओम झट व्याजरे तू जास्त त्याला बाहेर कर ना. आता ते मुंडकं मारणे बाहेर घेतोय, त्याचं डोकं बाहेर एवढं तर मोठं कर ना त्याला. हे शुभश्री थांब तू अलीकडे. हा सरे ओम त्याला बाहेर काढते आता. ते डोकं एक तर वर घ्यायचं बघ, जिथं गॅप आहे तिथं, नाही तर खाली करायचं. हा तिथून, हा वरच्या हाताला ताकद लाव ना. नाही जमत तुला. तर मी ह्या वेळेस हिला ना लय वेळ ह्याच्यात ठेवल्या लाकडातच अडकून. आता 1 तास झालं ते त्या लाकडात अडकून आहे. मुद्दामच ठेवली ती, पण परत मुंडकं तिने डोकं ह्याच्यात घालू नये म्हणून. हां करू हां लाव बाजूला, मी तिला महाग ओढतो. चल ये धनश्री चल. हा कर ना फाक्यो आणखी मानच आहे ना तिची. काय डोकं निघत आहे का. मला तर अशीच राहून द्यायची होती, पण आता ओमला काढायचं हिला बाहेर. ओमने इथं एक गज लावलाय आणि झाड बाजूला सारखं होते. थांब हे धनश्री वर बघ. हा तू कर ना, तिची मानच आहे ना. काय हो थांब, मान जास्त झाड ना. हा तुला झाड वरच हालत आहे, खाली हालनाच. ए वर बघ बाई. नाही येत ओम, तुझं कामच नाही ते, राहू दे. बरं आता काढलं बरं का हिला बाहेर मी. मित्रांनो मला काल ह्या आंब्याच्या झाडावर एक कच्चा पाड सापडला होता आणि तोच आज पिकलाय. आणि मी रोज आलो ना, मला म्हणजे 1-2 वेळेस नाही सापडत बरं का कधी, पण जास्त करून 90% आलो ना तर आंब्याच्या शेतात मला पाड सापडतं. आता हा आंब्याचा कलर बघा वरून, हे बघा एकदम म्हणजे पिवळा नाही म्हणता येणार, लाल कलर आहे बरं का, केशरी कलर आहे. आणि तसाच तो कलर खाली कमी मध्ये पिवळा आहे बरं का अंगठ्यापाशी, आणि खाली हिरवा आहे. तर हा आंबा मी तुम्हाला फोडून दाखवतो कसा कलर आहे. हे बघा असा कलर आहे. ह्याचा कलर थोडा कमी आहे बरं का, पिवळा कलर आहे. केशरी कलर पाहिजे होता पण पिवळा आहे, पण हरकत नाही, पण खायला तर गोड आहे. बस थांब, बस मित्रांनो बादलला घेऊन आलो इकडे मी. गवत खायला बांधायचे त्याला. काय थांब आता हे खालचं गवत वाळणारच ना, तर थोडं खातोय का बघतोय ह्याला मी असंच. आणि दुपारचं ऊन तर आहेच. थांब ना. रे माझ्या गळ्यात दोरी आणली, त्याचा पाय बांधायलाच लागतो. आणि ऐक बादल,
त्याच्या गळ्यात दोरी त्याला बांधायला. ऐक ना, थांब ना. त्याची गवत बघितल्यापासून तो लयच हालचाल करत होता आणि त्याला गवत खायला चांगलं होतं. त्याला माहिती होतं गळ्यात दोरी आणली म्हणजे चारायला बांधतात. आता खातोय गवत. त्याचे पाय बांधलेत बरं का मी. पाय बांधणं त्याच्या गरजेचंच आहे. आणि पाय बांधले तरी गळ्यातली दोरी बांधावंच लागते. एकदा तळ्याकडे मी बिना गळ्यातल्या दोरीचं नेलं होतं, नुसते पाय बांधले होते तरी तो पाय ॲडजस्ट करून कसा पळत होता काय की, पण पळत होता. म्हणजे पूर्ण मोकळा नव्हता सोडला, त्याला लगामने मोरकीला बांधलं होतं, पण तरी पण तो पळत होता. म्हणून मी सेफ्टीला त्याचे पाय पण बांधले, हे गळ्यातलं दावा पण राहून देतो. पाय नाही बांधले ना, गळ्यातल्या दाव्याला असलं ना तरी तो मस्ती करतो. आता मस्त गवत खातोय, मस्त गवत खातोय. मध्ये उभा राहतो ते दगड उघडा पडलाय. तर मित्रांनो आता 1-1.25 तास झालं बादल चरायला बांधलेला. आता त्याला घेऊन जातो घरी बस, कारण की ऊन पण लई ना, तर एवढ्या उन्हात पण त्याने आवडीने गवत खाल्लं. मग आता त्याला घेऊन जातोच घरी. बघा इथं वाटत म्हणजे त्याला खायला आणखीन खात येतो, पण ऊन पण भरपूर आहे ना, तर त्याच्यामुळे आता त्याला घरी नेतो. तर मित्रांनो आता गुरांना खायला टाकलाय ही नेपियरची कुट्टी, नेपियर खायला टाकलाय. आणि ह्या बघा हा समोरचा आपला हरण्या आहे. मला लाईव्हमध्ये पण कमेंट आले होते लाईव्ह घेतल्याच्या नंतर की हरण्याला दाखवा म्हणून. तर आज समोर जो गुर दिसते ना म्हणजे जानवर, ते आहे हरण्या. तरी समोरचा बैल आहे हा छोटा खोंड, तर तो हरण्या आहे. आणि समोर जी छोटी पिल्ली दिसती तर ही श्रीजी आहे. श्रीजी नंदिनी लाड. आणि श्रीजीला घेतलेला ओ मामाचं मुलं आहे. गंगा नका, गंगा शिंग हलवती बघ. गंगाला नवीन कोणी जमत नाही. चला आता धनश्रीचं दूध पाजायचं चालू आहे आणि शुभश्रीचं दूध काढायचं चालू आहे. आज म्हणजे तो अर्धं दूध काढून झाले, फक्त पाठीमागून मला थोडंसं काढायचं आहे. आत्ता मी धनश्रीला दूध प्यायला सोडलं. अलीकडचं कशाला पिती ग, पलीकडचं पी ना. आधीच ती पाण होत नाही नीट, परत तू अलीकडचं दूध पी. तर आता जस्ट ही वासरू पेतपत मी अलीकडचं दूध काढतो. मग दूध काढायचं झालंच, कामं तर सगळे उरकलेत. पण आज धार काढायला पूर्ण अंधारच पडला आहे बघा. साईडला अंधारच आहे. मी माझ्या गरजेसाठी एक बॅटरी घेतली, बाकी काही गरज नाही. बॅटरीची तशी गरजच नाही, पप्पा भैया बॅटरी घेतच नाहीत, पण मी सेफ्टीसाठी घेत असतो. कारण की आजूबाजूला झाडपाला असतो ना, तर त्याच्यामुळे वीज चुकाट्यासाठी बॅटरी लागतेच. नाही तर आपल्या घरापुढचा उजेड इथं पण येतो, पण बॅटरी गरजेची राहते.